जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती चॅनल काढता त्यावेळी सगळ्यात पहिला डोक्यात एकच प्रश्न असतो, मला हा चॅनल लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाइम कंप्लीट करून चॅनलला मॉनिटाईज करायचं आहे, तरच माझं अर्निंग चालू होणार आहे। पण मित्रांनो, आज जर मी तुम्हाला असं सांगितलं आज चॅनल काढला तर आजपासूनच तुमच्या चॅनलवरती अर्निंग चालू होईल, तर मित्रांनो तुम्हाला किती भारी वाटेल। कारण मित्रांनो, जे आपण मॉनिटाईज करत असतो चॅनल तिथपर्यंत आपण जेवढे पण व्हिडिओज बनवतो त्यामधून आपल्याला एकही रुपया भेटत नसतो। पण मित्रांनो, जर तुम्ही ट्रिक लावली चांगली तर तुम्हाला 0 सबस्क्रायबर पासून 1000 म्हणजे लाईफ टाइम पर्यंत अर्निंग होऊ शकतं। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वेगळा ट्रॅक जो असतो तो निवडावा लागतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच समजणार आहे की तुम्ही मॉनिटायझेशन नसताना देखील कशा प्रकारे अर्निंग करू शकता। व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग माहितीपूर्ण असणारच आहे, त्यामुळे प्रत्येकाने फटाफट लाईक करायचं आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे यूट्यूबच्या टिप्स मराठीमधून देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुमचं चॅनल मॉनिटाइजच नसेल तर तुम्ही आता म्हणाल अर्निंग होणार कशी? मित्रांनो, खूप सारे मार्ग आहेत। मी तुम्हाला टॉप 3 मार्ग सांगणार आहे, त्यामुळे मार्फत जर तुम्ही काम केलं तुम्हाला चॅनल आयडिया पण देईल आधीमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा। सगळ्यात पहिली आयडिया आहे ती म्हणजे स्पॉन्सरशिप। आता तुम्ही म्हणाल माझ्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर भेटत नाहीत, तर स्पॉन्सरशिप भेटणार कशी? तर या मुद्द्यावरती आपण लास्टला बोलूया। नंबर 2 आपण घेऊया, तो म्हणजे रेफरल अर्निंग। आता मित्रांनो, रेफरल अर्निंग म्हणजे काय? छोटे मोठे ॲप्स असतात, छोटे मोठे ॲप्स मित्रांनो तुम्ही जर प्रमोट करत राहिला, प्ले स्टोअरवरचे ॲप्लिकेशन घेऊन त्यावरती व्हिडिओ त्या ॲपचा रिव्ह्यू देत राहिला, तर मित्रांनो तिथून देखील तुम्हाला इनिशियल जे आहे ते अर्निंग होऊ शकतं। लाईक एक्झाम्पल म्हणून जर तुम्हाला सांगितलं, एखादं प्ले स्टोअरवरचं ॲप्लिकेशन घेतलं, त्यावरती जर तुम्ही सांगितलं तुम्ही अशा अशा प्रकारे ही प्रोसेस करायची असते, प्रोसेस केल्यानंतर एक एक्झाम्पल घेऊया आपण ग्रो ॲप्लिकेशन। कारण मित्रांनो, ग्रो ॲप्लिकेशनला मी पण प्रमोट केलं होतं, म्हणजे मी स्वतःसाठीच, असं म्हणजे काय मला कंपनीकडून ऑफर आली नव्हती। बट मित्रांनो, त्यामध्ये मी जस्ट मला लोक विचारत होते डीमॅट अकाउंट वगैरे कसं ओपन करायचं, तर मी ग्रो ॲप्लिकेशनवरून डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवला। मित्रांनो, व्हिडिओ छोटाच होता पण व्हिडिओला व्ह्यूज चांगले गेले, लाईक 15-20 हजारच व्ह्यूज गेले। पण मित्रांनो, 15-20 हजार व्ह्यूजमध्ये माझं अर्निंग मी तुम्हाला साईडला दाखवतो। प्रत्येक रेफरलला 100 रुपये भेटत होते। मी डिस्क्रिप्शनमध्ये फक्त लिंक दिली आणि डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं व्हिडिओमध्ये सांगितलं। पण मित्रांनो, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असल्यामुळे ज्यांना पण डीमॅट अकाउंट ओपन करायचं होतं ते व्हिडिओ बघण्यासाठी आले होते आणि त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती जावंच लागलं। त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि डीमॅट अकाउंट ओपन केलं। ओपन केल्यानंतर मित्रांनो साईडला बघू शकता प्रत्येकाचे 100 रुपये मला भेटत गेले। आता हे 100 रुपये म्हणजे छोट्या यूट्यूबरसाठी खूप मोठी गोष्ट आहे। मित्रांनो, मला जवळपास 30 ते 35 हजार रुपये त्या रेफरलमधून फक्त भेटले होते एक व्हिडिओ बनवण्याचे। तर विचार करू शकता, तुम्हाला इतके नाही रेफरल समजा भेटले, एक तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला एक 2 हजार व्ह्यूज आले आणि फक्त 10 ते 20 लोकांनीच डीमॅट अकाउंट ओपन केलं। आता 20 गुणिले जर 100 केलं तर मित्रांनो विचार करा किती रुपये होतात। जवळपास तुम्हाला 2000 रुपयांचा बोनस भेटतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रेफरल अर्निंग देखील करू शकता। त्यानंतर मित्रांनो, तिसरा मार्ग जो आहे तो ॲपलेट मार्केटिंग। आता मित्रांनो, ॲपलेट मार्केटिंग म्हणजे मी तुम्हाला हे नाही म्हणत की तू कुठं पण जाऊन डिजिटल मार्केटिंग कोर्स वगैरे विका, अजिबात नाही। तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, एक छोटासा रिव्ह्यू चॅनल, अनबॉक्सिंग चॅनल काढायचं आहे। तुम्ही छोटे मोठे गॅजेट्स जे असतात, लाईक अमेझॉनवरती भेटतात, फ्लिपकार्टवरती, मिशोवरती वेगवेगळे ब्रँड्सचे तुम्हाला कपडे पण भेटतात, त्यानंतर गॅजेट्स भेटतात किंवा डेली आपल्या यूजमधल्या वस्तू भेटतात। तर मित्रांनो, त्याचे छोटे मोठे रिव्ह्यू तुम्ही करायचे आणि त्याची ॲपलेट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची। आता त्यासाठी तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवरती ॲपलेट अकाउंट ओपन करावं लागेल। आता ते कसं करायचं ते तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता, अमेझॉन ॲपलेट अकाउंट कसं बनवायचं काय। मित्रांनो, ॲपलेट अकाउंट जर एकदा तुम्ही बनवलं आणि छोट्या मोठ्या गोष्टींचा रिव्ह्यू केला, लाईक आता मी हा कॅमेरावरती शूट करतोय, हा कॅमेरा कसा आहे त्याचा रिव्ह्यू जर मी दिला, तर मित्रांनो निश्चितच जर कोणाला कॅमेरा घ्यायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून घेतला, जवळपास 1% पासून 10% तुम्हाला कमिशन दिलं जातं। काही काही प्रोडक्टवरती 5% असतं। तर समजा कॅमेरावरती 5% आहे, कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती 5% तुम्हाला भेटेलच। आता समजा ह्या कॅमेरावरती 5% मला भेटलं, कॅमेरा आहे 60,000 रुपयांचा, ठीक आहे। तर 60,000 रुपयांचा कॅमेरा असेल तर 5% मला त्यातून कमिशन भेटेल, ठीक आहे। सोबतच समजा 10,000 रुपयाचा जर मी स्मार्टफोन असेल त्याचा रिव्ह्यू दिला आणि समजा एखाद्या कुणीतरी व्यक्तीने तो घेतला, तर 10,000 रुपयांचे मित्रांनो 5% जवळपास 500 रुपये होतात। तर मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यास तुम्हाला 500 रुपये भेटतात। आता सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला ज्यावेळी सबस्क्रायबरच्या नाहीत, मॉनिटाईज नाही, तेव्हा जर तुम्हाला 500 रुपये एका व्हिडिओ मार्फत मिळाले तर खूप मोठी गोष्ट असणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही ॲपलेट अर्निंग देखील करू शकता आणि हा खूप चांगला मार्ग आहे यूट्यूबवरून अर्निंग करण्यासाठी। तुम्ही लाईफ टाईम चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर देखील हे कंटिन्यू ठेवू शकता। सो त्यामुळे मित्रांनो हे 2 मार्ग तर महत्त्वाचे आहेतच। आता मित्रांनो, तुमच्याकडे 100-200 व्ह्यूज येत आहेत आणि तुम्हाला आता मी पहिला जो पॉईंट बोललेलो तो म्हणजे स्पॉन्सरशिपचा,
तर काही कंपन्या अशा पण आहेत ज्यांच्याकडे जास्त भांडवल नसतं, छोट्या मोठ्या कंपन्या असतात, तर त्या मित्रांनो 100-200 व्ह्यूज येणाऱ्या चॅनलवरतीच पहिल्यांदा ॲडव्हर्टाईज देतात. आता 100-200 व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला जास्त काय 1000-2000 रुपये नाहीत भेटणार. पण जर समजा 100-200 व्ह्यूजला तुम्हाला जर 100-200 रुपये जर ती कंपनी देत असेल व्हिडिओ बनवण्यासाठी, सुरुवातीला ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही त्यावेळी, तर मित्रांनो ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. 100-200 व्ह्यूजला 100-200 रुपये मिळणे म्हणजे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्पॉन्सरशिप देखील मिळवू शकता चॅनल मॉनिटाईज नसताना देखील. असं काही नाही की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच स्पॉन्सरशिप भेटते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्या मार्गाने देखील अर्निंग करू शकता. तर हेच मित्रांनो टॉप 3 मार्ग होते ज्यावरून तुम्ही जे आहे ते चॅनल मॉनिटाईज नसताना देखील खूप साऱ्या प्रमाणात अर्निंग करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.